प्रणाम सगळ्यांना. खूप खूप स्वागत आहे माझ्या सोल फॅमिलीचं, आत्मकुटुंबाचं. मी आपल्या आजच्या सत्रामध्ये अगदी हृदयापासून स्वागत करते, मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं. युनिफाईडच्या आजच्या पहिल्या सेशन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आपलं सत्र आज सुरू करू, पण त्याच्या आधी थोडंसं आपण स्थिर होऊ, थोडंसं आपण एकाग्र होऊ आणि त्यानंतर आपला प्रवास, आज पहिला धडा आपला आपण सुरुवात करतोय. त्यामुळं सगळ्यांनी एकाग्र होणं, थोडंसं मन स्थिर करणं आवश्यक आहे. चला आपण सगळेजण डोळे मिटू, मोठा श्वास घेऊ आपण आणि तोंडाने हा श्वास सगळा बाहेर काढा सावकाश. पुन्हा एकदा एक मोठा दीर्घ श्वास आपल्या नाकावाटे, तोंडाने सगळी हवा बाहेर. आपले दिवसभरातले विचार, चिंता, काळजी, अनेक ठिकाणी गेलेलं आपलं मन बाहेर जाणाऱ्या श्वासाने सगळं बाहेर सोडा. आणि आज जो आपला श्वास येतोय, तो श्वास आपला जितका खोलवर जातोय आतमध्ये आतमध्ये, तिथंच आपलं मन सुद्धा जाऊ दे. बाहेरच्या जगातलं आपलं मन सगळं आतमध्ये घेऊन जाऊ. आपल्या आतमध्ये जे काही जमलंय दिवसभर, अनेक विचार, कुणाबद्दल राग असेल, द्वेष असेल, मत्सर असेल, हेवा वाटत असेल, कुठलाही त्रास असेल आपल्याला, आज दिवसभरामध्ये आपल्या मनात अनेक विचार आले असतील. त्यामध्ये प्रेम आणि प्रकाश या दोन ऊर्जा सोडून बाकी जे काही आहे ते सगळं आपल्या तोंडावाटे जाणाऱ्या श्वासाने बाहेर सोडून द्या. कारण ते तुमचं नाहीये, ते कुठून तरी जमलेलं आहे आतमध्ये आणि म्हणून आपण बाहेर सोडतो. आपल्या आतमध्ये केवळ प्रकाश आहे, तो लाईट आहे आणि ते प्रेम आहे जे आपलं आहे. पुन्हा एक दीर्घ श्वास घेऊ आपण, अगदी सावकाश कोमलपण. श्वासांसोबत आत जा आणि सोडताना सुद्धा त्या श्वासांना नीट बघा. आपली काळजी मनात असेल तर ती द्या सोडून. आपण आजच्या सत्रामध्ये संपूर्ण सरेंडर, समर्पणात येत आहोत. सत्र सुरू करण्यापूर्वी आपण महाअवतार बाबाजी, ब्रह्मर्षी पितामहा पत्रीजी, आपल्या सगळ्यांचे सद्गुरू, आपली कुलदेवता, इष्ट देवता, आपले आई वडील, ह्या सृष्टीतले पंचतत्व, वनस्पती, प्राणी, पक्षी, जे आपले सहप्रवासी आहेत या पृथ्वीवरचे, त्या सगळ्यांना आपण प्रणाम करू, आभार व्यक्त करू त्यांना सगळ्यांना. आणि आपल्या सत्रामध्ये आपण अनेक दिवस झाले, अनेक वर्ष झालं मला वाटतंय, आपण जे प्रेम आणि प्रकाश पाठवतो ते पुन्हा एकदा आज आपण आता सगळ्यांना पाठवू. जे आपले शत्रू आहेत, दुश्मन आहेत, जे आपले मित्र आहेत, प्रेम करणार आहेत, प्रेम नाही करणार आहेत, अशा सगळ्यांना आपल्या हृदयात आता प्रेम आणि प्रकाश, त्यांना क्षमा करू. अगदी आतून येत नसेल तरी सुद्धा म्हणा, मी क्षमा करते, आय फॉरगिव्ह. कारण हे सत्र असं आहे की जिथं जास्तीत जास्त प्युरिटी आपण आपल्या अंतःकरणात घेऊन हे सत्र आपण ऐकणार आहोत. त्यामुळे जितकं आपल्याला आपल्यात फिल्टर आणि गाळणं लावून सगळं बाहेर काढता येईल तितकं काढून आपल्या दिवसभरासाठी अन्न, पाणी, हवा, अग्नी, पृथ्वी आणि आकाश या सगळ्यांचे आभार मानू.
आपलं आत्मकुटुंब ज्यांच्याबरोबर आपण हा प्रवास करतोय त्यांचे आभार मानू, स्वतःचे आभार मानू. आणि हृदयामध्ये छातीवर आपल्या एकाग्र होऊन सेंटरला येऊ, सावकाश डोळे उघडू आणि पुन्हा सत्रामध्ये जॉईन होऊ. आपण जिथून काल थांबलो होतो तिथून आपण आज सुरुवात करणार आहे. भाग्यश्री, तुला फक्त एक रिक्वेस्ट आहे जे मी सांगायचं राहिलं, की जसं जसं आपण 2-3 वाक्य घेतोय त्याच्यानंतर फक्त थोड्या थोड्या वेळाने मध्ये मी तुला असं थांबायला सांगेन जेणेकरून मला ते एक्सप्लेन करता येईल. तर हो चालेल. आता फक्त एक आहे की इथं जे काल आपण जिथं थांबलो होतो ना की पहिला विभाग मध्ये काय आहे, आपण काय काय बघितलं काल, की जे रॉजर लँकफियर जे या लेखक आहेत, त्यांचा प्रवास ऐकला की त्यांनी कसं काय हे पुस्तक लिहिलं, कसं त्यांना पर्वतांमध्ये जायला सांगितलं बाबाजींनी आणि 10 वर्ष सगळे धडे चॅनल होत होते. ते सांगितले की 3 खंड आहेत आणि कसे वेगवेगळे मार्ग सुद्धा उपलब्ध आहेत आत्मसाक्षात्काराचे. पण हे पुस्तक आपल्याला वाचून आत्मसाक्षात्कार होणार नाहीये, तर आपल्याला रोजच्या आपल्या आयुष्यामध्ये ते आणायचंय. आणि बाबाजी इथं सांगतात जे काही त्यांच्या सूचना आहेत त्या आपण वाचल्या. त्यानंतर आपण इथे येऊन थांबलो की पहिला विभाग. आता हे फक्त ना, हे जे पहिला विभाग, दुसरा विभाग आणि तिसरा विभाग हे तिन्ही बद्दल ना मी छोटस इथं प्रेझेंटेशन तयार केलं, ते दाखवते म्हणजे हे जास्त सोपं जाईल. तर आपला युनिफाईड अभ्यासक्रम जो आहे तो 3 खंडांमध्ये विभागलेला आहे, ज्याला विभाग 1, विभाग 2, खंड 1, 2, 3 असं म्हणतो आपण. त्यामध्ये प्रत्येक खंडामध्ये म्हणजे सेक्शन मध्ये 8 धडे. 8वा धडा जो असेल तो रिव्ह्यूचा धडा आहे. म्हणजे आपण 7 धड्यांमध्ये काय केलं हे सगळ्यात शेवटी आपण 8व्या धड्यामध्ये त्याची समरी म्हणू शकतो, की आपण ती समरी घेणार आहेत. असे हे 3 खंड आणि प्रत्येकामध्ये 8, 8, 8. ठीक आहे. आणि हा जो 8वा धडा असेल तो रिव्ह्यू असेल, पुनरावलोकन असं मराठीमध्ये त्याचा शब्द आहे. आता प्रत्येक सेक्शन, विभाग आपल्याला काय काय सांगतो इथं त्यांनी थोडक्यात मी इथं ते लिहून घेतलंय म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नको व्हायला की नेमकं काय सांगितलंय. पहिला विभाग जो आहे तो उच्च आत्म्याशी आपल्याला संवाद साधायचा आहे. आता आपण सगळेजण गेलं वर्षभर मला वाटतंय बाबाजींनी एवढं जबरदस्त प्लॅनिंग केलं की आपल्या सगळ्यांना ऑलरेडी हायर सेल्फ, उच्च आत्मा हे सगळ्यांना शब्द माहिती आहेत. तर ज्यांना माहित नाहीये त्यांना हळूहळू आता या अभ्यासक्रमामध्ये कळेल. तर त्याच्याबरोबर संवाद कसा करायचा हे पहिल्या सेक्शन मधल्या 8 धड्यांमध्ये आपण शिकतो. दुसऱ्या सेक्शन मधल्या 8 धड्यांमध्ये हा जो आपण त्यांच्याशी कनेक्शन केलंय आपल्या उच्च आत्म्याशी, ते कनेक्शन मजबूत करण्यासाठी काही टूल्स वापरतो, साधनं वापरतो. ते आपल्याला दुसऱ्या सेक्शन मधल्या 8 धड्यांमध्ये शिकायला मिळेल. सॉरी. आणि तिसऱ्या खंडामध्ये म्हणजे सेक्शन मध्ये आपल्याला ही जी की मार्गदर्शनाच्या साधनांचा विस्तार, म्हणजे ही जी काही टूल दिलेत त्यांना आपण अजून कसं एक्सपांड करायचं हे आपण तिसऱ्या सेक्शन मधल्या 8 धड्यांमध्ये शिकतो. तर हे मी का असं दिलं, तयार केलं जेणेकरून इथं वाचल्यानंतर थोडं आपल्याला असं वाटेल, म्हणजे हे शॉर्टकट मध्ये आपल्याला लक्षात राहील म्हणून हे असं लिहून दिलंय. तर आता तू भाग्यश्री हे पहिल्या विभागापासून तू वाचू शकतो. हा ठीक आहे. पहिला विभाग हा तुमच्या उच्च आत्म्याशी जाणीवपूर्वक संवाद साधण्यासाठी समर्पित आहे, ज्यात तुम्ही तुमच्या उच्च आत्म्याशी संवाद साधण्यासाठी सुरक्षा उपायांसह एक तंत्र विकसित करता. पहिल्याच विभागाच्या शेवटपर्यंत तुम्हाला सराव सोयीस्कर वाटतो आणि तुमच्या जीवनासाठी मार्गदर्शन मिळण्यास सुरुवात होते. दुसरा विभाग तुमच्या उच्च आत्म्याशी संवाद साधण्यासाठी तुमची साधने मजबूत करतो. तुम्ही तुमच्या सर्वोच्च आणि बौद्धिक इच्छा वेगळ्या करता. त्यानंतर एक अचूक सूत्र वापरून तुम्ही त्या इच्छा पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू करता. या विभागाच्या शेवटी इच्छा वास्तवात प्रकट होण्याची प्रक्रिया अगदी स्पष्ट आणि सुलभ होते. तिसरा विभाग तुमच्या मार्गदर्शनाच्या साधनांचा विस्तार करतो.
तुम्ही तुमच्या स्वप्नांचे निरीक्षण करता. तुम्ही तुमच्या उच्च आत्मा आणि शिकवणाऱ्या महान मास्टरशी लिखित संवाद करण्यास शिकता. याचसोबत या अंतिम भागात तुम्ही इतर सर्वांशी आणि सृष्टीतील प्रत्येक निर्मितीशी असलेला संबंध आणि जागरूकता वाढवता. तो एक खरा ठोस अनुभव बनतो. ओके, थँक्यू. तर आता पहिला विभाग, दुसरा आणि तिसरा हे तुम्हाला आता जे लिहिलेलं आहे, कदाचित ते थोडं आता समजणार नाहीत काही गोष्टी त्यातल्या, पण फक्त इथं थोडक्यात त्यांनी समराईज करायचा प्रयत्न केलाय की पहिल्या विभागाच्या शेवटापर्यंत तुम्हाला सराव सोयीस्कर वाटतो आणि तुमच्या जीवनासाठी मार्गदर्शन मिळण्यास सुरुवात होते. हा जो उच्च आत्मा आहे, हे हायर सेल्फला ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, तो नेमका काय आहे हे सुद्धा आपल्याला आता पुढच्या धड्यामध्ये कळेल की आपण पण आपल्या रोजच्या ध्यान सत्रामध्ये आपण ऑरा स्वच्छ केला हे सगळं वापरलंय आपण, राईट? तर ते उच्च आत्मा म्हणजे काय किंवा हे हायर सेल्फ म्हणजे काय हे तुम्हाला कळेल. आता आपण पहिल्या विभागामध्ये काय करतोय सगळेजण, जाणीवपूर्वक लक्षात ठेवा, जाणीवपूर्वक आपण आता सगळेजण त्याच्याशी कम्युनिकेट करायला सुरुवात करतो. आणि दुसऱ्या विभागामध्ये त्याची जी टूल आहे ती अजून मजबूत करणार आपण. आता इथं जे दिलेलं आहे की एक तंत्र विकसित करता म्हणजे संवाद साधण्यासाठी हे फार महत्वाचं आहे. सुरक्षा उपायांसह एक तंत्र विकसित करता. उपाय म्हणजे आपण जे ऑरा स्वच्छ करणं, लॉक करणं, ठीक आहे, आणि मग त्याच्याबरोबर संवाद करणं. आता ते नेमकं काय ते तुम्हाला त्या धड्यामध्ये कळेलच की असं का करायचं, की सुरक्षा का घ्यायची आधी. आपलाच तर उच्च आत्मा आहे, मग त्याला सुरक्षा कशाला? तर ते तुम्हाला त्या धड्यामध्ये नक्की कळेल. दुसऱ्यामध्ये आपण एक अचूक सूत्र वापरतो. आता ह्या आपल्या अभ्यासक्रमामध्ये आपण काही फॉर्म्युले तयार करणार म्हणजे सूत्र तयार करणार आहेत. आता हे सूत्र म्हणजे मॅथमॅटिक्स गणितामधले असे काही नाहीयेत. हे आपल्या विचारांचे सूत्र आहेत. म्हणजे आपणच इंटेन्शन सेट करतो वेगवेगळ्या प्रकारची. अगदी आपल्या कुठल्याही आयुष्यातल्या प्रॉब्लेमवर ही सूत्र आपण वापरतो. आपली हेल्थ असेल, आपली नाती असेल, आपला पैसा असेल, हे सगळं तुम्हाला या अभ्यासक्रमात शिकायला मिळणार आहे की कसं वापरायचं, कसं ते आपण फॉर्म्युला ज्या त्या प्रॉब्लेम मध्ये यूज करायचा आणि ती प्रोसेस आपण कशी बाबाजींनी सांगितलेली आपल्या आयुष्यात उतरवायची. म्हणून हा अभ्यासक्रम कुठलाही ग्रंथ वाचन नाहीये, कुठलंही पोथी वाचन नाहीये. हा अभ्यासक्रम प्रॅक्टिकल गायडन्स आहे. कारण आपण इथं फॉर्म्युले तयार करतो. ते फॉर्म्युल्यासाठी आपल्याला वही, पुस्तक, पेन लागतं, ज्याच्यामध्ये आपण हे सगळं लिहून घेतो आणि त्यानुसार एक एक फॉर्म्युला तयार करून आपल्या आहे त्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रॉब्लेमवर आपणच सोल्युशन शोधायला लागतो. एकदा का आपला तो संवाद स्थापन झाला की तुम्हाला अनुभव यायला लागतील त्याच्यात, की कसं कुठल्या वेळेमध्ये तुम्हाला कसे सिग्नल मिळतात, काय होतं, हे सगळं तुम्ही ह्याच्यामध्ये अनुभव करणार आहे. ठीक आहे. तिसरा विभाग हा तुमच्या मार्गदर्शनाचा साधनांचा विस्तार करतो. आता तुम्हाला साधन मिळालं, आता त्याचा तुम्ही अजून कसा वापर करून घेता. तुम्ही तुमच्या स्वप्नांचे निरीक्षण करता. ह्या दरम्यान तुम्हाला काही स्वप्न पडायला सुरू होतील. कारण कारण आता तुम्ही त्या बियांपर्यंत आतपर्यंत जाताय. सबकॉन्शियसच्या अगदी आतल्या डीप लेवलला आपण चाललोय आणि तिथं गेल्यानंतर आतून सगळं ढवळून निघणार आहे. मग ते सगळं तुम्हाला स्वप्नांमध्ये दिसायला लागेल. सो तुम्हाला ते समजेल की मला स्वप्नामध्ये आज जे स्वप्न मी बघितलं त्याचा अर्थ काय, ह्याचं तुम्ही ऑब्झर्वेशन करायला त्या स्टेजला जेव्हा येता तेव्हा तुम्हाला हे सगळ्या गोष्टी समजायला लागतील. तुम्ही तुमच्या उच्च आत्मा आणि शिकवणाऱ्या महान मास्टरशी लिखित संवाद करण्यास शिकता. आपला उच्च स्व आणि जे मास्टर आपल्याला त्यावेळेस प्रत्येकाच्या आयुष्यात येतील, कोण येतील माहित नाही, ते कुणीही असू शकतात. जसे महाअवतार बाबाजी एक मास्टर आहेत, जसे गजानन महाराज मास्टर आहेत. आपण त्यांना संत म्हणतो पण महाराज आहेत ते मास्टर. मास्टर म्हणजे काय, अशी एक ज्ञानी व्यक्ती, अवतारी पुरुष की ज्यांनी मानवतेच्या कल्याणासाठी एक अवतार घेतला म्हणा किंवा काहीतरी ज्ञान दिलं सगळ्यांना, त्यांच्यासाठी खूप प्रयत्न केले. असे मास्टर जे त्या पदाला पोहोचले, जे पार झाले आणि ते आता अं, त्या अवस्थेला येऊन पोहोचलेत की जिथं ते आपल्याला मदत करतात. ठीक आहे. तर असे कोणतेही मास्टर तुम्हाला त्या तिसऱ्या सेक्शन मध्ये तुम्हाला येऊन संवाद साधायला लागतील. तुम्हाला ते जाणवायला लागेल की कुठले तरी मास्टर माझ्यासोबत आहेत जे मला मार्ग दाखवत आहेत. आणि हे होतं कारण हे सगळं जे तुम्ही ऐकता हे सगळं युनिफाईडच्या दरम्यान माझ्यासोबत झालेलं आहे. म्हणूनच आपण आज इथं सगळेजण जोडलेलो आहोत. ठीक आहे. तर ह्यामुळे हे सगळं घडतं. जितकं आपण त्याच्यामध्ये उतरायला लागतो तितके आपल्याला अनुभव यायला सुरू होतात. हे अगदी सोपं आहे.
अंतिम भागामध्ये तुम्ही इतर सगळ्या लोकांशी आणि सृष्टीतील प्रत्येक निर्मितीशी असलेला संबंध आणि जागरूकता वाढवता. तर तो एक खरा ठोस अनुभव बनतो. इथं असलेल्या आपल्यासोबत असलेले आपले शत्रू, मित्र हे सगळ्यांबरोबर आपलं एक नातं वेगळं व्हायला लागतं त्या स्टेजला गेल्यानंतर. आणि तुम्ही झाडं म्हणा, पानं म्हणा, फुलं म्हणा, काहीही असू दे, म्हणजे किडे, जंतू काहीही असू दे, त्या प्रत्येकासोबत तुम्हाला एक वेगळा अनुभव यायला सुरू होतो. कारण तुम्ही तोपर्यंत त्या स्टेजला गेलेले असता. तर इथं आपल्याला या तिन्ही सेक्शनची माहिती थोडक्यात दिलेली, की तुम्ही काय एक्सपेक्ट करू शकता या कोर्समधून, असं इथं सांगितलंय. हा, भाग्यश्री प्लीज. हा. हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की हा अभ्यासक्रम स्वतः शिकण्याचा आहे. तुमचा स्वतःचा उच्च स्व हा तुमचा शिक्षक आहे. तुम्ही इतर कोणाचे शिष्य नाही. आत्मज्ञानासाठी आवश्यक असलेली सर्व साधने आता तुम्हाला ज्ञात होतील. एकंदरपणे तुमच्या उच्च स्वसोबत स्पष्टपणे एकरूप होऊन त्याकडून ज्ञान आणि मार्गदर्शन मिळवण्यात हा अभ्यासक्रम तुम्हाला मदत करण्याचे वचन देतो. यापूर्वी कधीही प्रत्येकासाठी आत्मज्ञान प्राप्तीचा असा दृष्टिकोन पूर्णपणे यशस्वी झाला नव्हता. पृथ्वीवर खूपच अंधार होता. केवळ काही भाग्यवान आत्म्यांना कोणत्याही सांसारिक व्यक्तीच्या मदतीशिवाय हा मार्ग यशस्वीपणे सापडला आहे. हा, तर इथं मी एक सांगते की हे वाक्य सगळ्यांनी लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की हा अभ्यासक्रम स्वतः शिकण्याचा आहे, सेल्फ स्टडी आहे. तुमचा उच्च स्व, हायर सेल्फ जो तुम्हाला जोडला जाईल, नावं कळतील तुम्हाला त्याची. जसं मी अनेकदा अनुभव सांगितलाय की सरांनी ज्या शैलेश सर आणि प्रीती मॅडम कडून मी हे सगळं शिकलं, हे सगळं ज्ञान घेतलं, त्यांच्या सेशनमध्ये जेव्हा उच्च स्वचा आमचा चॅप्टर सुरू होता, तेव्हा अनेकांना नावं कळली. इवन आपल्या रोजच्या ध्यान सत्रामध्ये सुद्धा आपले मास्टर आहेत ज्यांना ऑलरेडी नावं कळली आहेत त्यांच्या उच्चात्म्याची. एक नाव सांगते मी, माझी मैत्रीण चैताली, जी माझ्याबरोबर TCS मध्ये होती. ती आपल्या ग्रुपमध्ये असते. तर तिला ऑलरेडी उच्च स्वचं नाव कळलं आणि तिला हिंट मिळाली आणि ते बरोबर नाव आहे. तिने मला सांगितलं सुद्धा. सो ह्या अभ्यासक्रमापूर्वीच आपल्या ग्रुपमधले मास्टर ऑलरेडी उच्च स्व सोबत काम करायला सुरू झालेत. एवढं मी सांगते. आणि जसं इथं सांगितलंय की तुम्ही कुणाचेही शिष्य नाहीये. आता मी हे जे काम करते, मी हे फक्त एक डिलिव्हर करायचं काम करते, जे बाबाजींनी काम मला दिलंय, की हे तू त्यांना सांगायचंय. जसं आपण ऑलरेडी करत आलोय, बाबाजी हे करत आले, त्याप्रमाणे इथं कुणी कुणाचे गुरु आणि शिष्य हे नातं नाहीये. आपणच आपले शिक्षक आहोत. आत्मज्ञानासाठी आवश्यक सर्व साधने आता तुम्हाला ज्ञात होतील, आता माहित होतील तुम्हाला सगळी. आणि तुम्ही तुमच्या उच्च स्व सोबत स्पष्टपणे एकरूप होऊन ज्ञान आणि मार्गदर्शन मिळवणार या अभ्यासक्रमामध्ये. ठीक आहे. यापूर्वी आत्मज्ञान प्राप्तीचा असा दृष्टिकोन पूर्णपणे यशस्वी झाला नव्हता. पृथ्वीवर अंधार होता. हे त्यांनी का सांगितलं असेल? आपण अनेक पोथी वाचतो, गुरुचरित्र, शिवलीलामृत, अनेक आपले देवी महात्मे, हे ते सगळं वाचून झालं. फक्त वाचतो, फक्त माहित करून घेतो, हे असं झालंय तसं झालंय. आज 21 पारायणं पूर्ण झाली माझी, पण उतरत नाहीये आतमध्ये काही. म्हणून आयुष्यात त्रास आहे, म्हणून दुःख आहे आपल्याला. हे मी तुमच्याबद्दल नाही बोलत आहे, ह्याच्यामध्ये मी सुद्धा आलेच ना. मी फक्त एक जनरलाइज सांगते की इथं असणाऱ्या लोकांबद्दल नाही. एक असं होतं की आपण इतक्या भावनेने आतून ती पारायणं पूर्ण करतो, नामस्मरण करतो, सगळं करतो, पण विचारांचा गोंधळच थांबत नाही. त्रास जो सुरू होता तो तसाच आहे. हा, काही तुमचे प्रश्न सुटतील, पैशाच्या अडचणी सॉल्व्ह होतील, मग आपल्याला तो अनुभव येतो. पण ते आपण आतपर्यंत जे काही टाकत नाही, जे वाचतोय ते गुरुचरित्रामधलं असेल, कुठल्याही पोथीतलं असेल, ते जोपर्यंत आत जात नाही, उतरत नाही आणि आपल्या रोजच्या आयुष्यात येत नाही, तोपर्यंत आपण तिथेच असतो. आणि हे कधी शक्य आहे? जेव्हा आपण आपल्या विचारांमध्ये बदल करायला सुरुवात करतो. त्यामुळे त्यांनी असं सांगितलंय की हा अभ्यासक्रम स्वतः शिकण्याचा आहे. आपले गुरु आपल्याला इथपर्यंत आणून देतील, गिळायचं काम आपण करायचं. हे सगळं आपल्या संतांनी हेच केलेलं आहे. त्यांनी विचारांनी एवढी मोठी मोठी साहित्य लिहून ठेवली, एवढ्या पोथ्या आहेत, एवढं आहे आपल्याकडं. पण आपण ते किती गिळतो आणि किती कुठेपर्यंत ते आतपर्यंत जाणार आहे, त्याचं कुठल्या पद्धतीने आपण ते घेतोय, हे आपल्याला इथं समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलंय की केवळ काही भाग्यवान आत्म्यांना कोणत्याही सांसारिक व्यक्तीच्या मदतीशिवाय हा मार्ग यशस्वीपणे सापडलाय. असे हातावर मोजण्यासारखी लोक आहेत की ज्यांना हे समजलं की कसं आपल्या आयुष्यामध्ये आपण बदल आणायचे.
त्याच्यासाठी त्यांना काय करावं लागलं, तर अशा कुठल्या तरी विचारांच्या कार्यामध्ये अशा पद्धतीने आपल्या विचारांमध्ये सुधारणा करण्याचं काम हे त्यांना करावं लागलं असेल, किंवा अजून कुठला मार्ग त्यांनी घेतला असेल. तर इथं त्यामुळे हे क्लिअर ठेवा आपल्या मनामध्ये, की ना मी किंवा अजून कोणी मदत नाही करू शकणार आहे. इथं फक्त आपण शिकायचं आणि आपण कशा पद्धतीने इथं जसं सांगितलंय तसं आपल्या आयुष्यात उतरवतो, त्याच्यावर ह्या अभ्यासक्रमाचा सक्सेस आहे. ठीक आहे. हा. आता पृथ्वीवरील प्रकाशाची किरणे इतकी बलवान आहेत की तुम्ही स्वतःचा मार्ग शोधू शकता. फक्त स्वतःला शोधा, त्याच्याशी संवाद साधायला शिका आणि जा. जा त्या मार्गावर शांतीच्या, प्रेमाच्या, समृद्धीच्या, आनंदाच्या, यशाच्या, पृथ्वीवरील त्या स्वर्गाच्या. खरंच, स्वर्ग आपल्या आतच आहे. हा अभ्यासक्रम तुम्हाला ती चावी देतो. हा प्रशिक्षण अभ्यासक्रम असल्याने याला कोणत्याही धर्माने बांधू नये. कोणतीही व्यक्ती तुम्हाला हे शिकण्यात मदत करण्याचा दावा करू शकत नाही. तरी तुम्ही या अभ्यासक्रमात उपस्थित असलेल्या तुमच्या मित्रांसह एकत्र येऊन अनुभवांबाबतीत चर्चा नक्कीच करू शकता. शेवटी तुम्हीच प्रभारी आहात. हा अभ्यासक्रम तुम्हाला तुमच्या आयुष्यावर नियंत्रण पुन्हा मिळवण्यासाठी साधने देतो. आता तुमच्या आयुष्यात तुमची जागा कोणीही घेऊ शकत नाही. एक्झॅक्टली. तर पहिलं वाक्य बघा, पृथ्वीवर प्रकाशाची किरणे इतकी बलवान आहेत की तुम्ही स्वतःचा मार्ग शोधू शकता. हे वाक्य ना फक्त ह्या जसं दिसतंय त्या प्रकारे वाचू नका. त्याला खूप अर्थ आहे, खूप गहन अर्थ मी तर म्हणेन. कारण आत्ता जी परिस्थिती आहे, जी पूर्वीच्या काळामध्ये जे अनेक वर्ष तपश्चर्या केल्यानंतर जे फळ मिळायचं, आता मला पण, मी जेव्हा हे करत होते तेव्हा मी आमच्याच एका नातेवाईकांना जेव्हा सांगितलं की मी असा असा एक कोर्स करते की जिथं आत्मसाक्षात्कार, सेल्फ रिअलायझेशन बद्दल बोललं जातंय, तेव्हा ते मला म्हणाले, असं थोडीच होतं पुस्तक वाचून असं कुणी मिळालं असतं तर सगळ्या लोकांनी हे नसतं का केलं. हे वाक्य जेव्हा मी ऐकलं ना, माझा मॉरल डाऊन झाला. मला असं वाटलं मी करते ते बरोबर आहे का नाही, का खरंच उगी वेळ वाया घालवती, किंवा खरंच ह्याच्यातून काही रिझल्ट मिळेल का नाही. म्हणजे त्या क्षणाला आपल्याला अशी लोक भेटतील की ती म्हणतील, हे काय पुस्तक करून थोडीच होणार आहे. पण मग मी म्हणलं ठीक आहे, हरकत नाही, एकदा बघायला काय हरकत आहे. काय एवढे दिवस आपण निगेटिव्हिटीमध्ये आयुष्य जगत आलोय, आपल्याला कोणी सांगणारं नव्हतं, अनेक गोंधळामध्ये आपण जगलोय. आता असा प्रकारे जे बाबाजी सांगतायत त्याच्यावर विश्वास ठेवून आपण पुढे जाऊन बघायला काय हरकत आहे. खरंच जर आपल्या विचारांमध्ये सुधार केले तर बघू आपल्या आयुष्यामध्ये काय फरक पडतोय. तर इथं सांगायचा अर्थ असा आहे की जी प्रकाशाची किरणं इतकी बलवान आहेत, म्हणजे हा जो लाईट पृथ्वीवर येतोय, जे परिवर्तन होत आहे आपल्याकडं, त्याच्यामुळं तुम्ही केवळ अशा माध्यमातून, एका अभ्यासक्रमातून तो बदल घडवून आणू शकता. ते अवघड नाहीये. आणि जर कुणी आपल्याला म्हणलं की असं पुस्तक वाचून होत नाही, तर आपण वाचन करत नाहीत आहोत. म्हणूनच दुपारी मी तो मेसेज टाकला. आपण आज जात आहोत, प्रत्येक धडा झाल्यानंतर तो पूर्ण आठवडा आपण ध्यान करणार आहोत. आपलं आनापानासती ध्यान सुरू करून मग आपण जे काही सांगितलंय ते आपल्या आत उतरवणार आहे. म्हणून या कोर्सला 6 महिन्याचा कालावधी आहे. 1-2 महिन्यात कम्प्लीट होणार नाहीये हे. इतके काही धडे मोठे नाहीत की आपल्याला 6 महिने लागावेत. पण बाबाजींनी स्पष्टपणे सांगितले की जास्त वेळ घ्या पण कमी करू नका. त्यामुळे अजिबात गडबड आपण करणार नाहीयेत. एखाद्या धड्याला 2-3 दिवस लागले तरी हरकत नाही. पण हळूहळू एक एक समजून घेत, एक एक वाक्य समजून घेत आपण हा अभ्यासक्रम पूर्ण करायच्या मार्गावर आहोत. ठीक आहे. आणि जसं इथं दिलंय की कुठल्याही धर्माला याला बांधू नये. अगदी खरंय, कुठल्याही धर्माजातीचा माणूस हे करू शकतो. आणि कोणतीही व्यक्ती तुम्हाला हे शिकण्यात मदत करण्याचा दावा करू शकत नाही. नोबडी कॅन क्लेम की मी तुम्हाला मदत करतेय. आता हे तुम्हाला जे आत्मसाक्षात्कार मिळणार हे मी मदत करते नाही. फक्त केवळ आपण म्हणतो ना की चर्चा करणं इथे येऊन, आणि मी ते कंप्लीट केलंय म्हणून मी तुमच्याजवळ हे समोर मांडते. तर असं कुणीही आपल्याला येऊन आत्मसाक्षात्कार देऊ शकत नाही की आपण कोण आहोत हे दाखवायला. तितकं कुणी नाहीये. ते आपणच आपल्या आत जाऊन शोधायचंय, असं बाबाजी इथं स्पष्ट करतायत. तुम्ही त्यावर आपण जे जसं आता चर्चा करतोय, आपले अनुभव सांगू आपण हळूहळू पुढे गेल्यानंतर, तर याबद्दल इथं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. कुठलाही गुरु नाहीये आणि कुणीही शिष्य नाहीये, सगळे समान पातळीवर आहे. आणि सगळे समान येऊनच आपण हा अभ्यासक्रम पूर्ण करणार आहेत. म्हणून ध्यान सत्रामध्ये मी नेहमी तुम्हाला म्हणायचे की तुम्ही जसे आहात तसे परफेक्ट आहात. फक्त विचारांमध्ये सुधारणा करायची गरज आहे. आणि कुणी इथं लहान मोठं नाही. जरी तुम्ही मला म्हणत असाल की विपुला तुझ्यामुळं, तुम्ही विचार करा एक वाक्य ह्याच्यातलं की आपल्या विचारांमध्ये बदल करायचा आहे. आपल्या ग्रुपमध्ये किती जणांना किती अनुभव आले. मला सगळेजण सांगायचे की आमच्या आयुष्यात आता हे कमी झालंय, चिडचिड कमी होती, निराशा कमी झाली. मग हे आपण काय केलंय सगळ्यांनी? आपण ध्यान, रेखी तर करायचोच, आपण एनर्जी तर घेत होतो, पण सोबतच आपण आपल्या विचारांवर पण काम केलंय.
जे बाबाजींनी इथं अगदी स्पेसिफिक प्रत्येक गोष्टीवर विचार कसे बदलायचे, कसं सूत्र बनवायचं हे पुढे अगदी डिटेलमध्ये. पण आपण ऑलरेडी ते काम केलेलं आहे. किती जणांचं मॅनिफेस्टेशन कम्प्लीट झालंय, काल असं केलं आणि उद्या आम्हाला ते सगळं आमचं झालं. मग ते काय आहे? आपल्या विचारांवर काम करणंच तर आहे. म्हणजे ऑलरेडी आपण ती प्रोसेस करत आहोत सगळेजण. फक्त आता मात्र आपल्याला तो डिटेलमध्ये सगळा स्टडी करायचा आहे आणि अजून खोलात जाऊन आपल्या त्या सगळ्या गोष्टींवर काम करायचंय. त्यामुळे ही फिलिंग काढून टाका की इथं कुठे आपल्याला गुरु शिष्याचं असं काही आहे. इथं सगळे समान आहेत आणि ते आपल्याला आता पहिल्या चॅप्टरमध्ये बाबाजी सांगतात. ते आपण आता पहिला आपला चॅप्टर जो आहे तो सुरू करू. इथं जसं आपण मगाशी बघितलं की इथं आपण आपल्या उच्च स्व सोबत जाणीवपूर्वक कॉन्शियस आपण त्याच्याबरोबर आता कम्युनिकेशन करण्याचं तंत्र टेक्निक एक डेव्हलप करणार आहोत. थोडे मराठी शब्द कधी कधी काही जणांना हे होतात म्हणून सांगते की आपण आता आपल्या हायर सेल्फ बरोबर कॉन्शियसली बोलण्याचं एक साधन एक टेक्निक आता सुरू करणार आहेत. तर हे आहे आपला विभाग पहिला. बाबाजींना वंदन करून आपण आपल्या पहिल्या चॅप्टरची सुरुवात करू. पहिला आठवडा आहे हृदयात केंद्रित होणे. आता ह्या पुस्तकामध्ये प्रूफ रिडिंगचं काम थोडं राहिलेलं आहे. त्यामुळे काही काही छोट्या छोट्या अगदी मिस्टेक्स आहेत. ठीक आहे. पण अर्थ आपल्याला जास्त महत्वाचा आहे. आणि पहिलं जे वाक्य ते मी घेते कारण ह्याच्यामध्ये एक शब्द राहिला होता जो आम्ही नंतर ऍड केला की तुम्ही कल्पनेपेक्षाही जास्त सुंदर आहात. ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या कल्पनेपेक्षाही कितीतरी सुंदर आहात असं वाक्य. ठीक आहे. आता भाग्यश्री तू दुसऱ्या वाक्यापासून सुरू करू शकते. तुम्ही स्वर्गातील पूर्ण बहरलेलं फूल आहात. तरीही कोणत्या तरी कारणाने तुम्हाला तुमचे ईश्वरत्व समजत नाही, कारण ते महत्त्वहीन आहे आणि नक्कीच विचार करण्यालायक नाही. आणि हो, वरवर पाहता आपण जे आहोत त्याचा दिखावा करतो. तुम्हाला सांगितले गेले आहे की तुम्ही ईश्वराच्या प्रतिमेत बनलेले आहात आणि तुम्हीही तेच बोलता आणि त्यावरच विश्वास ठेवता. आणि हे सांगणे सोयीस्कर आणि सोपे आहे की मी ईश्वराच्या प्रतिमेत बनलो आहे. हा एक मिनिट. इथं पहिल्या आपल्या ह्याच्यामध्ये खूप महत्वाची वाक्य दिलेली आहेत कारण ह्याच्यावरच आपला पूर्ण जो कोर्स आहे तो ह्याच्यावर सेट आहे. ह्या पहिल्या वाक्यांवर नीट समजून घ्या की तुमच्या कल्पनेपेक्षाही कितीतरी तुम्ही सुंदर आहात. तुम्ही स्वर्गातील पूर्ण बहरलेलं फुल आहात. आता जेव्हा सुंदर आहात म्हणलं तेव्हा प्लीज कुणीही शरीरावर जाऊ नका. हा, आपली जी समाजातली सुंदरतेची व्याख्या आहे ती बाजूला काढा. ठीक आहे. म्हणून आता वही पेन काढायची आणि हे समजून घ्यायचं की बाबाजींनी पहिल्याच धड्यामध्ये आपल्याला काय सांगितलंय. कल्पनापेक्षा मी इमॅजिन पण नाही करू शकत त्याच्यापेक्षा माझं रूप छान आहे. हे शारीरिक नाही, त्याचा संबंध नाही इथं. ठीक आहे. तर हे आपले विचार आहेत जे आता आपल्याला नवीन नवीन ऐकायला मिळतील. आणि मी ह्याचा उल्लेख पण केला होता की आपण स्वर्गातलं एक बहरलेलं फुल आहोत असं बाबाजी सांगतायत. ठीक आहे. ते का सांगतायत तेही आपल्याला कळेल. तरीही कोणत्या तरी कारणाने तुम्हाला ईश्वरत्व समजत नाही. आज तुम्हाला कोणी म्हणू दे अरे तुझ्या आत भगवंत आहे, अरे तूच भगवंत आहे, तूच देव आहे. लोक म्हणतील हो ना म्हणूनच आमची अवस्था अशी आहे. म्हणूनच आम्ही असे. नो बडी विल बिलीव्ह. नाही विश्वास ठेवत लोक. आपणच जेव्हा आपण ह्या अवस्थेला असतो की आयुष्यात काहीतरी एक दुःख आहे प्रॉब्लेम आहे त्यावेळी आपल्याला हे समजतच नाही. आपलं ईश्वरत्व आपलं दैवी जे शक्ती आहेत आपल्या आतमध्ये ह्या समजत नाही. असं बाबाजी सांगतायत इथं की त्यामुळं कुठल्या तरी कारणामुळं तुम्हाला ते ईश्वरत्व समजत नाही. ते कारण महत्वहीन आहे. ते कारण काय ते सोडून द्या. त्याचा विचार करण्याची गरज नाहीये. आणि वरवर पाहता आपण जे आहोत त्याचा आपण दिखावा करतो. तुम्हाला सांगितले गेले की तुम्ही ईश्वराच्या प्रतिमेत बनला आहात आणि तुम्ही तेच बोलता त्यावर विश्वास ठेवता. आता इथं फक्त कसं आहे की इथं काय सांगितलंय की आता आपल्याला कुणीतरी म्हणलं आहे म्हणतं समजा अरे तुझ्या आत भगवंत आहे. लहान मुलांना म्हणतं तू ईश्वराचंच रूप आहे. कधीतरी कुठल्या तरी प्रकाराने आपल्याला असं बोललं गेलंय की तू ईश्वराच्याच रूपामध्ये आहेस. तू भगवंतच आहेस. तुझ्या रूपाने मला देव भेटला. तू देवासारखा धावून आला. ही वाक्य आपण आपल्या ह्याच्यात वापरतो है ना. आपण बोलतो सुद्धा. म्हणजे त्याच्यावर काय म्हणतो बऱ्याचदा विश्वास की चला आपण कुणाच्या तरी मदतीला आलो. पण खरोखर ते आतमध्ये जात नाही आपल्याला ते असं आतून नाही वाटत. ते फक्त वरवरच राहतं आपलं. असं यामध्ये सांगितलं की हे सांगणं सोयीस्कर आणि सोपं आहे की मी ईश्वराच्या प्रतिमेमध्ये बनलो आहे. तर इथं असं सांगायचंय की आपल्याला जरी हे सोयीस्कर वाटलं सोपं वाटलं सहज बोलता बोलता आपण बोलून जातो पण ते खरोखर तसं आहे आणि ते आपल्याला समजत नाहीये.
की आपण तसे आहोत म्हणून. आणि ते कसं कसं त्याचा पुढचा कॉन्टेक्स्ट पण पुढे दिलेला आहे. ठीक आहे. पण हे फक्त आपल्याला पहिला पार्ट हे समजून घेणं महत्वाचं आहे. कारण ह्यावरच आपला पुढचा बराचसा भाग अवलंबून आहे. हा. हा चरण दर चरण सखोल मार्गदर्शक तुम्हाला ती ईश्वरी प्रतिमा अनुभवू देतो आणि जाणून घेऊ देतो. तुम्ही कोण आहात? तुमचे गुण कोणते आहेत? ईश्वराच्या प्रतिमेत बनवलेल्या व्यक्तीचे जीवन काय आहे? या प्रश्नांची उत्तरे म्हणजे या अभ्यासक्रमाचे अनुभव आहेत. एकच मिनिट. एकदा या दिव्य हा एकच की हा आपल्याला मार्गदर्शक त्या सगळ्यांचा अनुभव करून देतो. ईश्वराच्या प्रतिमेत बनवलेल्या व्यक्तीचे जीवन काय आहे? हा ईश्वर आहे. त्याच्यामध्ये समोर त्याचा प्रतिबिंब, त्याचं रिफ्लेक्शन आपण आहोत. असं इथं सांगितलंय की ईश्वर जर हा असेल तर आपण त्याचे रिफ्लेक्शन आहेत. आई आणि त्याचं बाळ जसं आहे तसे आपण आहोत. ठीक आहे. जसं आईमध्ये शरीर जसं बनलेलं आहे हाडामासाचं किंवा ज्या बाकीच्या गोष्टी आपण शरीराचा विचार केला तसंच तिचं बाळपण आहे. अगदी सगळं आईचे जे आहेत तसेच शरीर आहे. म्हणजे आईच्या पोटातून जेव्हा ते बाहेर येतं तेव्हा असं होत नाही की आता नको बाळाला केसच नको किंवा बाळाला एक डोळाच नको आपण किंवा असं नाहीये. जे आईमध्ये आहे ते सगळं बाळामध्ये तसंच्या तसं उतरतच. म्हणजे मला हे सांगायचंय. अगदी तसं जसा ईश्वर आहे तसे आपण आहोत. त्याची प्रतिमा आपण आहोत. त्याचा रिफ्लेक्शन प्रतिबिंब आपण आहोत. त्यामुळं अशा व्यक्तीचं जीवन काय असेल, कसं असायला पाहिजे, कसं असतं त्या व्यक्तीचं जीवन, हे आपल्याला उत्तरं ह्या अभ्यासक्रमात मिळतील. की जर ईश्वर असा आहे तर त्याच्या प्रतिमेत बनलेला व्यक्ती ह्याचं आयुष्य कसं असू असू शकतं, किती सुंदर असू शकतं, हे आपल्याला ह्यामध्ये कळेल. हा, कंटिन्यू. एकदा या दिव्य सत्याकडे लक्ष द्या. मी ईश्वराच्या प्रतिमेत बनलो आहे. मी आहे. हा वर्तमान काळ आहे. यात असं सांगितलेलं नाही की मी एकदा ईश्वराच्या प्रतिमेत बनलो होतो. नाही. हे सांगते की मी आत्ता ईश्वराच्या प्रतिमेत आहे. मी बनलो आहे. पुन्हा एकदा हे मार्गदर्शक असे म्हणत नाहीत की तुम्हाला बनवले जात आहे किंवा तुमची निर्मिती होईल. हे सांगते की ईश्वराने तुम्हाला त्याच्या प्रतिमेत निर्माण केले आहे. निर्मितीचे कार्य पूर्ण झाले आहे. तुमची निर्मिती पूर्ण झाली आहे. तुम्ही आता पूर्णपणे ईश्वराच्या प्रतिमेत बनलेले आहात. सो आपल्याला इथं सांगितलंय की वर्तमानात तुम्ही ऑलरेडी ती अवस्थेत आहात, आत्ताही आहात. आपण फक्त जेव्हा द्वैतामध्ये या बघत असतो की माझ्याकडे हे नाहीये किंवा मी सक्सेस नाहीये माझ्याकडं किंवा मी या गोष्टींची कमी आहे. या सगळ्यामध्ये आपण एक एक आपल्या स्वतःबद्दल पण असं असतं आणि हे मान्य करत नाहीत आपण. जे इथे सांगितले की एक दिव्य सत्याकडे लक्ष द्या की आपण ऑलरेडी प्रतिमेत बनलेलो आहोत. हा वर्तमानात म्हणजे आत्ता वर्तमानात तुम्ही आम्ही सगळेजण त्या प्रतिमेत बनलेलो आहोत. असं नाही सांगितलं की कधी काळी आम्ही होतो. आम्ही कदाचित मी जेव्हा श्रीमंत होतो, पैसा खूप होता, तेव्हा मी ईश्वराच्या प्रतिमेत होतो आणि आता माझी अवस्था गरिबीची आहे. पैसा कमी आहे किंवा नोकरी गेलीये किंवा यश नाहीये माझ्याकडे कुठलंच. आता मी नाहीये. असं नाहीये. त्यांनी सांगितलंय बाबाजींनी की तुम्ही कायमच त्या प्रतिमेत आहात, आत्ताही आहात, बनलेले आहात. आणि हे मार्गदर्शक असं म्हणत नाही की तुम्हाला बनवलं जात होतं किंवा होईल भविष्यात किंवा भूतकाळात नाही. तुम्ही वर्तमानात तसे आहात आणि ते निर्मितीचं कार्य पूर्ण झालंय असं आपल्याला हा मार्गदर्शक सांगतो. हम्म. तुम्ही असं काहीच करू शकत नाही की ज्यामुळे या मूलभूत सत्याला कधी बदलता येईल किंवा आत्तापर्यंत कधीही बदललं गेलं आहे. असं काहीच नाही. हीच या अभ्यासक्रमाची किल्ली आहे. हा अभ्यासक्रम तुम्हाला काहीही शिकवत नाही, कारण तुम्ही आधीपासूनच सर्व काही आहात. हा अभ्यासक्रम तुम्हाला कुठेही विकसित होण्यास मदत करत नाही, कारण तुम्ही आत्ताच सर्वोत्तम प्रकारे विकसित आहात. तथापि हा मार्गदर्शक तुमच्या विचारसरणी थोडी सुधारणा नक्कीच करतो. हा अभ्यासक्रम तुम्हाला तुमच्या स्वतःचा खऱ्या स्वचा अनुभव करून देतो. हा, एक मिनिट हा. ह्या पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला खूप काही कळून जाईल. कुठेही एक असं तुम्ही काहीही केलं, तुम्ही किती जरी स्वतःला सांगायचा प्रयत्न केला की नाही मी नाहीच आहे, मी नाहीच आहे, मी नाहीच आहे, की माझ्याकडे हे नाहीये, या जगण्यात तर माझ्याकडे एवढे त्रास आहेत, माझ्या बरोबर तर नाती अशी आहेत, माझं हे खराब आहे, असं तुम्ही कितीही त्याला कारण दिली, एक्सक्युजेस दिले, तरी हे इतकं वाक्य सुंदर आहे ना. जेव्हा मी हे वाचत होते तेव्हा मला खूप वेळा हे असे आणि मी ह्याच्यावर सरांना प्रश्न पण विचारायचे की पहिली तर गोष्ट मी सरांना एक प्रश्न विचारला होता की सर आपण म्हणतो की
जे आपले पितामह पत्रीजी आहेत ते म्हणतात की यू आर द गॉड, तुम्ही भगवंत आहात. आणि ह्या पुस्तकामध्ये बाबाजींनी सांगितले की तुम्ही भगवंताच्या प्रतिमेत बनला आहात. असं का? असं का की तुम्ही प्रतिमेत बनला आहात आणि बाकी सगळे तर म्हणतात की तुमच्या आतच देव आहे, तुम्हीच आहात भगवंत. मग हा शब्दांमधला फरक का? तर ह्याचं पण कारण आपल्याला कळतं की हे मूलभूत सत्याला कधी बदलता येत नाही, कारण विश्वास नाही बसत की मी माझ्या आतमध्ये भगवंत आहे आणि मी भगवंताचं रूप आहे. आय एम द गॉड. जे आपले पितामह म्हणायचे बोलताना माय डिअर गॉड्स म्हणायचे. तर हे विश्वास न बसण्यासारखं आहे, कारण आपण फक्त ह्या रियालिटीला धरूनच सगळ्या गोष्टी बघतोय. म्हणून बाबाजींनी असं सांगितलं की तुम्ही प्रतिमेत बनला आहात. हे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते बरं वाटतं की ठीक आहे, मी देव आहे हे मानणं आपल्याला पचत नाही. हे सत्य आपण मान्य नाही करू शकत, कारण ती जागा आपण वेगळी आहे आपल्या आयुष्यामध्ये, की मीच ईश्वर आहे असं जर कोणी म्हणायला लागलं तर माणूस म्हणेल काय घमंडी, काय गर्विष्ठ माणूस आहे, स्वतःलाच देव समजते. आपण असे ह्या शब्दांमध्ये जेव्हा बोलतो, आपण कोणी बोललं त्यानंतर, पण ह्याचा अर्थ काय आहे की ती गुण, ते सगळे क्वालिटीज आपल्यामध्ये आहेत, की जे आपण आपल्या ईश्वराच्या मध्ये बघतो त्या क्वालिटीज. आणि आता ते तुम्हाला पुढे दिसेल की नेमकं त्या क्वालिटीज बद्दल काय बोललं गेलेलं आहे. पण इथं मला सांगायचंय की किती जरी आपण एक्सक्युजेस दिले तरी सुद्धा आपलं हे मूळ आहे की आपण ते प्रतिमेत बनलेले आहोत आणि हे कुणीही बदलू शकत नाही किंवा बदललं गेलं नाही. आणि हेच आपल्याला हा अभ्यासक्रम शिकवतो. तो अभ्यासक्रम तुम्हाला कुठेही विकसित होण्यास मदत करत नाही. किती सुंदर वाक्य आहे. तुम्ही ऑलरेडी सगळे विकसित आहात. तथापि हा मार्गदर्शक तुमच्या विचारसरणीत थोडी सुधारणा नक्कीच करतो. तुम्ही मी जे शॉर्ट व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये पण मी हेच सांगितलं होतं की आपण आहोत, पण मास्क आपण घातलेत. स्वतःला काहीतरी विसरलोय, हरवलंय, काहीतरी असं झालेलं आहे. त्या विचारांमध्ये गडबड आहे आणि त्याची सुधारणा आपण या अभ्यासक्रमात करतोय. तर ऑलरेडी वी आर परफेक्ट, जसे आहोत तसे. पण फक्त जी विचारांमध्ये गडबड झालेली ती आपण इम्प्रूव्ह करणार आहे. आणि त्यामुळं इथं असं सांगितलंय की तुम्हाला तुमच्या स्वतःच्या खऱ्या स्वचा अनुभव हा अभ्यासक्रम आपल्याला करून देतो. ठीक आहे. तर मी एकच पुढचं पॅरेग्राफ वाचते भाग्यश्री, आणि मग आपण थांबू, कारण मग खूप हेवी व्हायला नको, म्हणून मग आपण बाकीचा भाग उद्या घेऊ. ईश्वराच्या प्रतिमेत बनण्याचा अर्थ काय आहे ते तुम्ही विसरला आहात. याचं एक कारण असं आहे की ईश्वराने जे काही निर्माण केलं त्याचा अगदी लहानसा तुम्ही भाग वापरत आहात. तुमच्याकडे फ्लड लाईट असताना अंधारात केवळ एक मेणबत्ती का वापरायची? तुमचे सुंदर अतुलनीय शरीर हे हिमखंडाच्या शिखरा समान आहे, एका शिखरापेक्षाही कमी. तुमची दृष्टी, स्पर्श, श्रवण, चव आणि गंध हे तुमच्या निर्मितीचा सगळ्यात लहान भाग प्रकट करतात. आता हे जे पॅराग्राफ आहे ना, मी हा मुद्दाम वाचला, कारण इथं काय सांगितलंय की तुम्ही अगदी लहान एवढूच रूप भाग वापरते. आपण म्हणतो ना आपल्या मेंदूचा सगळा भाग, म्हणतात ना असं की मेंदूचा आपण पूर्ण मेंदू वापरत नाही, थोडासा भाग वापरतो आपण. तर इथं तसं सांगितलंय की जे काही तुम्हाला निर्माण केलं गेलंय अगदी छोटा भाग आपण वापरतोय. आणि तुमच्याकडे फ्लड लाईट असताना मोठा लाईट आहे, जो मोठ्या प्रमाणावर प्रकाश, तर तुम्ही मेणबत्ती का वापरतात? आता जेव्हा एखादा समुद्र आहे त्याच्यामध्ये जेव्हा हिमनग असतात, आईसबर्ग्स, तेव्हा ते फक्त वरून एवढेसे दिसतात, पण त्याची बॉडी सगळी खाली समुद्रामध्ये असते. त्यामुळे आपल्याला फक्त वरचं शिखरच दिसतं. तर बाबाजी म्हणतात तुम्हाला फक्त शिखर दिसते, खाली त्याची जी बॉडी लपलेली आहे पाण्यात, तिथं तुमची दृष्टी नाही गेली. आणि तुम्ही फक्त कान, नाक, हे फक्त जे सेन्सेस आहेत आपले, चव घेणं, हे एवढंच तुम्ही फक्त शिकला आहात. ह्याच्या पलीकडे पण आपले सेन्सेस आहेत. याबद्दल बाबाजी इथं आपल्याला सांगतात. तर थोडा विचार करा. ही पीडीएफ पण मी तुम्हाला पाठवेन. नक्की वाचा, हळूहळू वाचा. आणि आपण सगळेजण भेटू उद्याच्या सत्रामध्ये आपला पहिला धडा आपण कम्प्लीट करू. ठीक आहे. आय रिअली होप, आणि मी बाबाजींना खूप आभार मानते की जे काही डिलिव्हर करायचं आहे ते तुमच्या मार्फत ते बाहेर पडतंय. तर मी तुमच्या सगळ्यांचे आणि बाबाजींचे आभार मानते. आणि उद्या आपण ह्याचा पुढचा पार्ट कंटिन्यू करू. थँक्यू. थँक्यू भाग्यश्री.